गोंदियामध्ये पालकमंत्र्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी। पालकमंत्र्यांकडून तातडीने पंचनामे करण्याचे अधिकारी यांना आदेश। सोलापुरातील धनगर समाज आक्रमक। भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर समाजाचं आंदोलन। लातूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत। सोयाबीनला 8 ते 9 हजार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये झळकले फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। महायुतीमध्ये बॅनर वॉर सुरू झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा। जालन्यात जुन्या बाजारमध्ये राहुल गांधींच्या विरोधात वंचितचं आंदोलन। राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा निषेध। शहरातील आंबेडकर चौकात वंचितचं आंदोलन। केंद्राच्या योजनांमध्ये उघडपणे दुजाभाव। सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर आरोप। बारामती लोकसभा मतदारसंघाला तातडीनं निधी उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा। गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज। विसर्जनासाठी शहरात 204 कृत्रिम तलावांची सोय। मुंबईतील चौपाट्यांवर देखील पालिकेच्या वतीनं जय्यत तयारी। नंदुरबार जिल्ह्यात रस्त्याअभावी रुग्णांचे हाल। अतिदुर्गम भागात डॉक्टरांची डोंगर आणि नद्यांमधून वाट काढत रुग्णांपर्यंत थेट सेवा। वर्षा निवासस्थानी जात राज्यपालांनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन। राज्यपालांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते राज्यपालांचा सत्कार। मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये येण्याची धनगर समाजाची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीपूर्वी धनगर बांधवांची घोषणाबाजी। पंढरपुरात येऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करण्याची मागणी। पॅरालिम्पिक पदक विजेत्या सचिन खिल्लारीचा गौरव। पुनीत बालन ग्रुपच्या वतीनं सचिन खिल्लारीचा सन्मान। सचिनला पुनीत बालन यांच्याकडनं 5 लाखांचं पारितोषिक। बारामतीमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। शहरातील आबा गणपतीच्या उत्सवात लागले बॅनर। बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण। शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळणार। लाडकी बहीणनंतर अजितदादांकडून मोफत वीज योजनेची जाहिरात। योजनेबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केला व्हिडिओ। आग्रा परिसरामध्ये पावसामुळे ताजमहालाच्या मुख्य घुमटाला गळती। सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल। वास्तूचं नुकसान न झाल्याचा पुरातत्व विभागाचा दावा। अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष साईनाथ परभणीला अखेर अटक। बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची केली होती फसवणूक। बीडच्या परभणीला पुण्यात ठोकल्या बेड्या। नंदुरबारमधील पोषण आहारामध्ये भेसळ। खिचडीसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये भेसळयुक्त तांदूळ। पोषण आहार बदलून देण्याची पालकांची मागणी। बनावट सायबर नोटीस पाठवत सायबर फसवणुकीचे प्रकार। नोटीसवर विश्वास न ठेवण्याचं मुंबई पोलीस आयुक्तांचं आवाहन। नोटीस आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन। विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडमध्ये। मोठ्या आवाजातील डीजे आणि लेझर लाईट वापरल्यास कारवाईचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।